Hello friends, how are you all? We completed our topic magnetic field due to electric current. In today's lecture, we will discuss some previous year problems from NEET exam and also some problems from AIMS and AIPMT exam. Before going to these problems, first we will discuss how the magnetic field due to a cylindrical wire can be calculated. आता या कन्सेप्टचा आपल्याला काही न्यूमेरिकल सॉल्व करताना यूज करायचा आहे. सो फर्स्ट आपण या कन्सेप्टला डिस्कस करणार आहोत आणि मग काही प्रिवियस इयर न्यूमेरिकल स्टडी करणार आहोत. So how the magnetic field due to a cylindrical wire can be calculated. Magnetic field due to a conducting wire ही concept आपण discuss केलेली आहे. And we know if we have a straight conducting wire which carries current I, then according to Ørsted experiment, a magnetic field is induced around this wire. If we consider this point P in the magnetic field which is at a distance A from the wire, then the magnetic field at point P is mu naught I upon 2 pi a. This is the amount of magnetic field at point P due to this infinitely long straight conducting wire. हे आपण बायो-सॅवर्ट लॉच्या ॲप्लिकेशन मध्ये स्टडी केलेलं होतं. We know about this, but here the thickness of this wire is small as compared with its length. म्हणजे इथं वायरची थिकनेस खूप स्मॉल होती. वायर म्हटलं की ती सिलेंड्रिकलच असणार आहे, बट हियर थिकनेस इज व्हेरी स्मॉल अँड इफ the wire is thick means its thickness is large, then how this magnetic field is calculated. म्हणजे आपण ह्या कन्सेप्ट कधी यूज करणार आहोत, इफ अवर वायर इज थिक म्हणजे अशी सिलेंड्रिकल ज्याला काहीतरी रेडियस आहे अशी वायर असेल तर लाईक दिस पेन, दिस इज ए थिक and so we call it as cylindrical wire which has a circular cross section. And if we pass a current through this wire, या वायर मधून जर आपण करंट पास केला, then a magnetic field is induced around this wire. म्हणजे या वायरच्या सराउंडिंग स्पेस मध्ये ही मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. But how can we calculate such field? Then we use here Ampere's circuital law to calculate the magnetic field due to such thick cylindrical wires. इथं काही कंडिशन्स मी दाखवले आहेत. फर्स्ट कंडिशन आहे आउटसाइड दी सिलेंडर. याचा अर्थ असा आहे की मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट आउटसाइड दी सिलेंडर, सिलेंडरच्या आउटसाइडला पॉइंट कन्सिडर केला तर. नाउ हियर सी इन फर्स्ट केस दिस इज अवर सिलेंड्रिकल वायर. ओके, या सिलेंड्रिकल वायरची थिकनेस दिलेली इथं मी त्यासाठी अशी थिक वायर ड्रॉ केले अँड दिस वायर कॅरीज ए करंट आय इन दिस डायरेक्शन. म्हणजे या वायर मधून असा करंट पास होतोय. सो करंट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर दी वायर. कारण करंट जाण्यासाठी वायर थिक असेल तर या वायरच्या कोणत्या तरी एका पार्ट मधून करंट फ्लो होणार नाही. या वायरच्या पूर्ण या क्रॉस सेक्शन मधून युनिफॉर्मली तो करंट डिस्ट्रीब्यूट झालाय. म्हणजे सगळीकडून सेम अमाउंट मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, फ्लो होत आहेत. विच दिस वायर कॅरीज करंट आय. And according to the Ørsted experiment, if a current is passed through a conducting wire, then magnetic field is induced in the surrounding space. म्हणजे इथं जर मी एक पॉइंट कन्सिडर केला which is outside the cylinder and this point P is at a distance r from the axis of the cylinder. And here we have to find the magnetic field at point P. P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय करायचे इथं कॅल्क्युलेट करायचे. देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P. सो टू कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड वी यूज हियर एम्पियर्स सर्क्युटल लॉ, एम्पियर्स लॉ. याच्या सराउंडिंग स्पेस मध्ये आपल्याला माहिती आहे अशी काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. अँड द पाथ ऑफ दॅट फील्ड इज सर्क्युलर. आपल्याला माहिती आहे वायरच्या सराउंडिंग स्पेस मध्ये अशी काय तयार झाले, दिस इज ए मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज अवर एम्पेरियन लूप. हा काय झाला, एम्पेरियन लूप विच पासेस थ्रू दिस पॉइंट. सो दिस इज द सेंटर ऑफ दिस लूप, एम्पेरियन लूप. या लूप बद्दल सांगतोय मी. अँड दिस लूप हॅज रेडियस स्मॉल आर. या लूपची रेडियस काय इथं स्मॉल आर एवढी रेडियस आहे. सो दिस इज अवर एम्पेरियन लूप. नाउ सपोज ॲट पॉइंट P द मॅग्नेटिक फील्ड इज B. P पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे, B. आपण या लूपचा एक इलेमेंट कन्सिडर केला. एम्पियर्स लॉ जर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ त्याचा तर लक्षात येईल. अँड से दिस लेंथ इज DL. म्हणजे या लूपचा एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला आहे आपण DL. सो अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ B बार डॉट DL बार इज इक्वल टू
mu naught I, line integral of b bar dot dl bar equal to mu naught I. This is our Ampere's law. हा law तरी माहित आहे. So if we use Ampere's law here, then what is B? B is the magnetic field at point P. dl is the small element of this Amperian loop and mu naught permeability माहिती आहे आपल्याला फ्री स्पेसची आहे. I, what is I? It is the net current passes through that Amperian loop. त्या एम्पेरियन लूप मधून पास होणारा तो नेट करंट आहे आणि इथं आपण तो आय एवढाच घेतलाय कारण हा एम्पेरियन लूप असेल तर त्यातूनही पूर्ण सिलेंड्रिकल कंप्लीट वायर त्यातून पास होते. सो द करंट पासिंग थ्रू दिस एम्पेरियन लूप इज आय. नाउ हियर बी इज कॉन्स्टंट ऑल ओव्हर दिस लूप. देन व्हॉट इज डीएल बार? डीएल बारचं मिनिंग, इंटिग्रेशन डीएल बारचं मिनिंग काय तर याच्यावरती असे सगळे डीएल जर तुम्ही ऍड करत गेला तर आपल्याला या एम्पेरियन लूपचा सर्कम्फरन्स मिळेल. What we get here? A circumference. Integration dl means the circumference of that Amperian loop and it will be b into 2 pi r equal to mu naught I. So from this formula we can write it as b equal to mu naught I upon 2 pi r. So this is the magnetic field at point P. म्हणजे आपल्याला या P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड मिळाली. आता मी हे इरेज करतो. हे काय कुठे लिहायची गरज नाहीये, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि फॉर्म्युला बघितला तरी कळतंय तुम्हाला. दिस इज द सेम फॉर्म्युला विच वी यूज टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए लॉंग स्ट्रेट इनफायनाइट कंडक्टर, जो लिहिलाही होता आपण इथं. दिसतोय हाच फॉर्म्युला आहे. ए च्या ऐवजी डिस्टन्स जे आहे ते इथं फक्त आर आहे. सो वी कॅन यूज द सेम फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट आउटसाइड द सिलेंडर. इवन इफ द वायर इज थिक वायर असली तरी आपण हा फॉर्म्युला इथं यूज करू शकतोय. नाव इफ अवर सिलेंड्रिकल वायर इज हॉलो, म्हणजे आतून ती पोकळ असेल तर, हॉलो असेल तर, एखादी पाईप म्हणतो आपण जसं ज्यातून वॉटर फ्लो होतं, अशी एखादी पाईप ज्याची थिकनेस खूप स्मॉल असते सराउंडिंग मटेरियलची आणि आतून ती पाईप कम्प्लिटली हॉलो पाईप असते, लाईक दॅट. अँड इफ वी पास करंट थ्रू दिस वायर and suppose this is our point P at a distance r from the axis, then you can use the same formula which is used for this solid wire. हे solid cylinder आहे, hollow cylinder आहे, पण solid असेल hollow असेल, जर point, if our point is outside the cylinder then you can use the same formula. Suppose आणखी एक कंडिशन इथं यूज करूया आपण. This is point P at a distance r and here our cylindrical wire is hollow but partially hollow. इथं जी आहे ती hollow wire आहे, पण हा जो solid part आहे वायरचा तो खूपच small आहे, thin आहे. But here wire is thick but there is a small hollow part. आतमध्ये एक असं hollow cylinder आहे, पोकळ आहे आतमध्ये, पण याची थिकनेस लार्ज आहे. इथं थिकनेस खूपच स्मॉल आहे, आतून कंप्लीट हॉलो आहे. या टाईपमध्ये वायर असेल तरी तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करू शकताय. कोणता फॉर्म्युला? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी. म्हणजे सिलेंड्रिकल वायर कसलीही असू द्या, हॉलो, सेमी हॉलो, सॉलिड वायर असू द्या, आउटसाइडला पॉइंट असेल तर हाच फॉर्म्युला यूज करायचा. कोणता? जो आपण रेग्युलर वायरसाठी घेतो, इन्फायनाइटली लॉंग वायरसाठी. मग ही पहिली कंडिशन तर लक्षात येते. आता सेकंड कंडिशन साठी काय करायचं बघा. सपोज इफ वी कन्सिडर अवर पॉइंट इनसाइड द सॉलिड सिलेंडर. ओके, नाउ द पॉइंट इज इनसाइड द सॉलिड सिलेंडर विच इज ॲट ए डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ द सिलेंडर. सिलेंड्रिकल वायर तीच आहे, सॉलिड वायर आहे, कम्प्लिटली सॉलिड वायर आहे. नाउ अवर पॉइंट इज इनसाइड द वायर. आता मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज प्रेझेंट, म्हणजे असते फील्ड तिथं, जसं इलेक्ट्रिक फील्ड 0 असते, बट मॅग्नेटिक फील्ड इज इनसाइड द कंडक्टर इज पॉसिबल. सो ॲट पॉइंट पी देर इज सम अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बट हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट नाव? इनसाइड असेल तर सपोज दिस सिलेंड्रिकल वायर हॅज रेडियस कॅपिटल आर, then the magnetic field B at point P can be calculated by using formula mu naught I small r divided by 2 pi capital R square. You can use this formula. कसा आला? जसा आता इथे डिराइव केला होता ना, सेम तसंच एम्पियर्स लॉ यूज करून डिराइव करता येतो. याला प्रूफ आहे स्मॉल बट नॉट रिक्वायर्ड.
काही गरज नाहीये, लक्षात ठेवायला सोपा आहे फॉर्म्युला. इफ अवर पॉइंट इज इनसाइड द सिलेंड्रिकल वायर देन यू कॅन यूज दिस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. Where small r is the distance of that point from the axis of the cylindrical wire and capital R is the radius of that cylindrical wire. And you can use this formula if our small r is much less than or less than capital R. म्हणजे रेडियस पेक्षा स्मॉल आर अपोजिट झालं. इफ स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर देन यू कॅन यूज दिस फॉर्म्युला. हे लक्षात येतंय सॉलिड सिलेंडर साठी फॉर्म्युला कसा यूज करायचा. नाउ इफ वी वॉन्ट टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉइंट. ही कोणती वायर आहे. दिस इज अवर हॉलो, कम्प्लिटली हॉलो सिलेंड्रिकल वायर. म्हणजे ही वायर आहे ज्यामध्ये पाईप सारखी थिकनेस सराउंडिंगला खूप स्मॉल आहे, आतला हा पार्ट कम्प्लिटली हॉलो पार्ट आहे. इनसाइड दी हॉलो पार्ट इफ वी वॉन्ट टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी हॉलो पार्ट. याच वायरला आपण असं प्लेस केलंय, समोरून बघतोय आपण सिलेंडर त्याचा. सो आतून हॉलो पार्ट आहे. दिस इज सेंटर, रेडियस ऑफ दिस वायर इज आर अँड नाउ दिस पी पॉइंट इज हियर ॲट इनसाइड दी हॉलो पार्ट. म्हणजे या हॉलो पार्ट मध्ये सॉलिड पार्ट नसेल देन द मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज झिरो. कीप दिस इन युअर माइंड. इनसाइड दी हॉलो पार्ट, वायरच्या आतमध्ये जो पोकळ भाग आहे हॉलो पार्ट आहे त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज झिरो. मॅग्नेटिक फील्ड तिथं काय असते झिरो. आणि मग तुम्ही इथं कॅल्क्युलेट केली तरीही ती झिरोच आहे. हा ही हॉलो पार्टच आहे ना या वायरचा, ठीक आहे, पण स्मॉल हॉलो पार्ट आहे, एवढा पार्ट आतून पोकळ आहे आणि त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड मेजर केली तर ती झिरोच असते. बट इफ वी मेजर हियर our point P is here. Now this point P is in the solid part. हा हॉलो पार्ट मध्ये नाहीये. इथून आतून हॉलो आहे वायर ही, पण हा सॉलिड पार्ट आहे ना आणि त्याच्या आत पॉइंट घेतला तर या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड असते. इथं मॅग्नेटिक, हियर मॅग्नेटिक फील्ड इज नॉट झिरो, बट इन दी हॉलो पार्ट हियर और हियर मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज झिरो. Keep in mind. And now if this is condition our, then how can we calculate this magnetic field? So this is our next case. Here our point is now inside the thick portion of hollow cylinder. हा जो टाइप सांगितला होता मी तुम्हाला सिलेंड्रिकल वायरचा, या टाइप मध्ये याचा हा आपण फ्रंट व्ह्यू बघतोय. हियर दिस इज द इनर सर्कल, दिस इज द आउटर सर्कल. असं सिलेंड्रिकल वायर आहे. दिस इज अवर हॉलो पार्ट अँड दिस इज द सॉलिड पार्ट. ओके, हा कसला पार्ट आहे आपला सॉलिड पार्ट आहे. सो हियर inner cylinder has radius r1, outer has r2, and now our point P is here inside the thick portion or solid portion of hollow cylinder. इथं असेल तर it is at a distance small r from the center and this wire also carries the same current. सगळीकडे I एवढा करंट यातून काय होतोय पास होतोय. Then the magnetic field at point P. Here this magnetic field can be calculated by using formula mu naught I upon 4 pi r. म्यू नॉट आय अपॉन काय फॉर्म्युला यूज केला इथं मी 4 pi r. फेअर स्मॉल r मीन्स द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट P फ्रॉम द सेंटर इनटू r स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर डिवाइडेड बाय r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर. Okay, you can use this formula to calculate the magnetic field at point P. So these are some important conditions to find the magnetic field due to a cylindrical wire. कशा प्रकारे डिफरंट कंडिशन या अप्लाय करायचे आहे व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना यूज करायचा आहे. नाउ लेट्स सी सम क्वेश्चन्स फ्रॉम नीट एग्जाम. Now see the numericals. The first question is current sensitivity of a moving coil galvanometer 5 division per milliampere and its voltage sensitivity is 20 division per volt. The resistance of a galvanometer is. नीट 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे हा. सेन्सिटिव्हिटी ऑफ गॅल्व्हानोमीटर, मूव्हिंग कॉइल गॅल्व्हानोमीटरचं कन्स्ट्रक्शन वर्किंग वरती जो मी व्हिडिओ अपलोड केलाय, लास्टचा व्हिडिओ आहे या टॉपिक वरती. तो व्हिडिओ जर तुम्ही लास्ट पर्यंत बघितला असेल तर त्यात शेवटच्या पार्ट मध्ये मी सेन्सिटिव्हिटी हा पार्ट तर एक्सप्लेन केलेला आहे. सेन्सिटिव्हिटी करंट आणि व्होल्टेज दोन्हीसाठी असते. इफ द सेन्सिटिव्हिटी इज फॉर करंट सेन्सिटिव्हिटी देन SI इक्वल टू NAB
डिवाइडेड बाय K, where K is torsional constant. हा फॉर्म्युला यूज केला होता आपण. and if there is a voltage sensitivity SV, then this sensitivity will be current sensitivity divided by resistance. हा फॉर्म्युला आपण यूज केला होता. where this R is the resistance of the coil of galvanometer. galvanometerच्या coilचा हा काय असतो, resistance असतो. so here some parts are given. we have current sensitivity SI. this current sensitivity will be 5 division per milliampere, not ampere. जर याला आपण 5 division per milliampere एम्पियर केलं तर 10⁻³ यानं काय करावं लागेल, इथं मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 10⁻³ किती ना -3 न मिलीएम्पियरचं एम्पियर केलं आपण. सो दिस इज अवर करंट सेन्सिटिव्हिटी अँड व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज ऑल्सो गिवन. इट विल बी SV. सो व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इज 20 डिव्हिजन पर व्होल्ट आहे, त्यामुळं हे आहे असं यूज करू शकतो. याचा युनिटमध्ये आहे. डिव्हिजनचा अर्थ काय असतो बघा, इन गॅल्व्हानोमीटर वी नो अबाउट दिस. दिस इज अवर निडल. वी हॅव स्केल. ओके, म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 लाईक असं स्केल असतं. अँड दिस इज अवर निडल. when we pass a current through this galvanometer, it the needle deflects. म्हणजे ही इथून इथं आली म्हणजे हे 1 डिव्हिजन झाली, 2 डिव्हिजन, 3 डिव्हिजन, 4 डिव्हिजन, ह्याच्या लाईन्स असतात. यातलं 2 लाईन्सच्या मध्ये असलेलं जे गॅप आहे त्याला आपण 1 डिव्हिजन असं म्हणतो. याचा अर्थ 20 डिव्हिजन इकडे गेला म्हणजे निडल किती डिव्हिजन डिफ्लेक्ट झाली, 20. देन इट विल बी 1 व्होल्ट असा अर्थ झाला. 20 डिव्हिजन फॉर 1 व्होल्ट और 5 डिव्हिजन फॉर 1 मिलीएम्पियर हे याचं रेटिंग झालं. and there is a relation between current sensitivity and voltage sensitivity. that relation is voltage sensitivity is equal to current sensitivity upon resistance. so we can calculate this resistance as current sensitivity upon voltage sensitivity. use the value of current sensitivity 5 divided by हे 10⁻³ आहे इथं आणि voltage sensitivity 20. so it will be 20 into 10⁻³ वरती घेतलं तर +3 होईल. and if we solve this 5/20 means 1/4 and by solving this 1/4 means 0.25 it will be 250. 10⁻³ वरती घेतलं प्लस येईल. so the answer is 250 ohm. this is the resistance of galvanometer or coil of galvanometer. so correct option is 250 ohm is the resistance of that galvanometer. sensitivity हा पार्ट थेरीमध्ये नाहीये. तुम्हाला वाटेल की हा अननोन पार्ट आहे थोडा, पण तो गॅल्व्हानोमीटरच्या व्हिडिओमध्ये मी लास्टला एक्सप्लेन केलेला आहे. याचे फॉर्म्युले आहेत ते बघा तुम्ही, लक्षात येईल. फॉर्म्युले सिंपल आहेत एकदम. ओके, सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. नाउ सी द सेकंड क्वेश्चन. इन सेकंड क्वेश्चन, a metallic rod of mass per unit length 0.5 kg per meter is lying horizontally on a smooth inclined plane which makes an angle 30 degree with the horizon. The rod is not allowed to slide down by flowing a current through it when a magnetic field of 0.25 Tesla is acting upward. The current flowing through the rod to keep it stationary is. नीट 2018 मध्ये आपल्याला हे 2 क्वेश्चन्स दिसतील तुम्हाला या टॉपिक वरती विचारलेले. In this question here we have a metallic rod आणि त्या रॉडचं mass per unit length ही व्हॅल्यू गिवन आहे. mass per unit length means m/l and this value is given 0.5 kg per meter. now lying horizontally on a smooth inclined plane. आता इथं रॉड डायग्राम मध्ये मला दाखवायचं तर दिस इज अवर स्मूथ इन्क्लाइंड प्लेन. हा आपला एक स्मूथ सरफेस आहे, inclined at an angle 30 degree with the horizon. so this is our horizon and this inclined plane makes an angle 30 degree. एक surface आहे, smooth आहे, inclined आहे. now the rod is not allowed to slide. आता इथे रॉड कुठं आहे? this is our rod. suppose this is our rod which carries a current and I placed this rod like this. तर तुम्हाला रॉड कंप्लीट दिसेल का? नाही दिसणार. आपल्याला काय दिसेल? फक्त हा पार्ट दिसेल, हे सर्कल दिसेल. so I placed here this rod. this is our rod.
त्यामुळे आपल्याला फक्त हे सर्कल दिसतंय. म्हणजे अशी वायर इथं आपण काय केले, प्लेस केले. अँड ए करंट वी पास ए करंट थ्रू दिस रॉड. करंट का पास करायचा आहे तर इथं रिझन दिलेला आहे. द रॉड इज नॉट अलाउड टू स्लाइड डाऊन. आता इथं जर रॉड असा प्लेस केला तर आपल्याला माहिती आहे हा असा डाऊनवर्डला मूव्ह होईल ना, असा घरंगळत येईल खाली. बट दिस रॉड इज नॉट अलाउड टू, म्हणजे हा खाली येणार नाही असं आपल्याला सेट करायचं आहे. बाय फ्लोईंग ए करंट थ्रू इट, यातून असा करंट पास करा की तो रॉड या प्लेनवरून खाली असा येणार नाही, मूव्ह होणार नाही. इट when a magnetic field of 0.25 Tesla is acting upward. So there is a magnetic field in upward direction. इथं magnetic field आहे B बार. The current flowing through the rod to keep it stationary. मग ह्या रॉड मधून किती करंट पास केला पाहिजे ज्यामुळे तो कसा राहील, स्टेशनरी राहील असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग आपण कन्सिडर करूया वी पास हियर I current through this rod. या रॉड मधून किती करंट पास केलाय, रॉड इज लाईक दिस अँड the current is passing to inward. डायरेक्शन कशी आहे करंटची, इनवर्ड आहे, म्हणून मी क्रॉस ड्रॉ केले. इथं क्रॉस रिप्रेझेंट्स दी इनवर्ड करंट. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड असेल तर क्रॉस दाखवतो आपण, इथं करंटला दाखवले सपोज. सो दिस रॉड कॅरीज करंट I which is flowing into the plane of this board. Now this rod is in magnetic field. This rod carries current I and placed in magnetic field experiences a magnetic force. आपल्याला थेरी माहिती आहे, if any conductor carries current and if it is placed in magnetic field, then that rod or that wire experiences a force. And how can we calculate the direction of that force? Our rod is like this. So current flows in inward direction. Middle finger use करतो आपण. Middle finger is in the direction of current. First finger or forefinger is in the direction of magnetic field. So here thumb shows the direction of force. Therefore this rod experiences a magnetic force Fm in this direction. या डायरेक्शन हा फोर्स आहे. If this angle is 30 degree then this angle is also 30 degree. फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर ILB sin थीटा असतो. इथं 30 डिग्री अँगल आहे. So we can use this ILB sin 30. This is the force acting on this wire. Sorry, sin 30 नाही, sin 90. Why 90? Angle between current and magnetic field. Wire असे आहे ना आणि magnetic field upward आहे, so that angle will be 90 and sin 90 becomes 1. So this force will be ILB. Force काय झाला, ILB. This is our magnetic force. This angle is also 30. Now if I take the component of force along this line, हा component घेतला मी तर या FM फोर्सचा हा component कोणता component असेल हा, if this angle is 30 then we can write this component of force is FM. किंवा याला मी डायरेक्ट लिहितो, FM ची व्हॅल्यू काय आहे ILB. So we can write this as ILB sin, सॉरी काय नाही, अँगल असेल तर cos 30. ओके, काय हे लिहिले लक्षात येते, हा अँगल 30 आहे. वी रिझॉल्व दिस वेक्टर म्हणजे फोर्स इनटू टू कंपोनंट अँड दिस कंपोनंट ऑफ दिस फोर्स FM विल बी ILB आणि अँगल असेल तर cos कंपोनंट असतो cos 30. नाउ व्हाय दिस रॉड कम्स डाउन, हा खाली काय येतो, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देअरफॉर देयर इज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेट ज्याला म्हणतो आपण mg ऑन दी रॉड. डाउनवर्ड डायरेक्शन या रॉड वरती खाली कोणता फोर्स असतो, mg. And now if we take this angle, हा असा मी कंटिन्यू केला तर हा 90 डिग्री अँगल असेल इथला. दिस अँगल विल बी 30. सो दिस अँगल विल बी 90 minus 30. हा अँगल किती आला, 90 minus 30 किंवा 90 minus theta म्हणूया, where theta is 30 degree. And if we resolve this mg, then the component of force along this line will be mg. दिस इज अवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स FG म्हणूया आपण याला. आणि मग हा जो फोर्स आहे FG म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या फोर्सचा इकडचा कंपोनंट जो असणार आहे दॅट कंपोनंट विल बी cos 90 minus 30. हा कंपोनंट काय येणार, cos 90 minus 30 means sin 30. So this component will be sin 30. sin 30 का आला लक्षात आलं, ऍक्च्युअली तो किती आहे, दिस कंपोनंट इज cos 90 minus 30. हा अँगल 90 minus 30 आहे.
and that's why 90 minus theta, cos 90 minus theta is nothing but sin theta. So this is sin 30 mg sin 30 आणि हा कंपोनंट कोणता फोर्सचा ILB cos 30. आपल्याला इथं काय करायचं होतं तर रॉड इथं डाऊनवर्डला फॉल होणार नाही, मूव्ह होणार नाही, याला स्टेशनरी ठेवायचं आहे. द करंट फ्लोइंग थ्रू द रॉड टू कीप इट स्टेशनरी, म्हणजे हा इथंच राहायला पाहिजे. वी कॉल इट ॲज इट इज इन इक्विलिब्रियम, नेट फोर्स शुड बी 0. आता इथं याच्यावरती इकडं हा फोर्स आहे, इकडं हा फोर्स आहे. When the force on this rod is 0, if these two components are opposite and equal, opposite तर आहेतच, equal असतील तर नेट फोर्स 0 होईल. So we can write here mg sin 30 should be equal to ILB sin 30. लक्षात आलं? So if we rewrite the formula for current will be, सॉरी हे किती साइन नाही, काय cos 30 आहे, ILB cos 30 degree. So if we take cos here, then sin upon cos is tan 30. So we can write this as mg sin upon cos tan 30. I इथंच ठेवलं तर रिमेनिंग टर्म्स m by l आणि b. ओके, हे tan आहे. What is m by l here? m by l means mass per unit length. Remaining terms काय आहेत बघा, g small g tan theta म्हणजे tan 30 divided by b. आणि मग या व्हॅल्यू गिवन आहेत का बघा, करंट कॅल्क्युलेट करता येईल. चेक करा क्वेश्चन मध्ये या व्हॅल्यूज गिवन आहेत का बघा जरा. आपल्याला कशा कशाची रिक्वायरमेंट आहे इथं. m इज व्हॉट, मास, l इज लेंथ, मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ गिवन आहे 0.5. m बाय l ची व्हॅल्यू आहे 0.5 इंटू व्हॉट इज g, कॉन्स्टंट 9.8 इंटू tan 30 1/√3. tan 30 ची व्हॅल्यू काय 1/√3 डिवाइडेड बाय b. व्हॉट इज b? b इज गिवन 0.25 टेस्ला. Then you can solve this, and by solving this you will get the answer. Current will be 11.32 ampere. This is the value of current that should be passed through this conductor to keep it stationary. This is our answer. So we can find this answer by using this resolution of Victor method. Now see the next two questions. These two questions are from NEET 2016. प्रत्येक वर्षी 2 क्वेश्चन तर कंपल्सरी या टॉपिक वरती विचारलेले आहेत नीट मध्ये. So here third question is, an electron is moving in a circular path under the influence of a transverse magnetic field of 3.57 into 10 raised to -2 Tesla. If the value of E by m, रेशो दिला एक हा, E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, m is the mass of electron. So if the value of E by m is 1.76 into 10 raised to 11 coulomb per kg, the frequency of revolution of the electron is, माहित आहे आपल्याला, when a charged particle enters into the magnetic field, then it travel along a circular path. एक सर्क्युलर पाथ काय करतो तो ट्रेस करतो. सायक्लोट्रॉन मध्ये आपण बघितलंय, अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दॅट पार्टिकल, ज्याला आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला होता, दॅट फॉर्म्युला इज QB/2πm. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ दॅट पार्टिकल. 2-3 वेळा फॉर्म्युला यूज केलाय आपण, सायक्लोट्रॉन मध्ये यूज केलाय, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड त्यामध्येही डिराइव्ह केलेला आहे. सो वी कॅन यूज दिस फॉर्म्युला टू फाइंड द फ्रिक्वेन्सी. हियर द गिवन व्हॅल्यू इज E by m रेशो. मग आपण इथं Q चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज E, m डिवाइड लिहिलं तर काय राहील रिमेनिंग बघा, B डिवाइडेड बाय 2π. and now we can use these values. E by m रेशो हा गिवन आहे, it will be 1.76 into 10 raised to 11 into B is given 3.57 into 10 raised to -2 divided by 2π means 2 into 3.14. And if we do the calculation, you will get the frequency of revolution, and the answer is nearly equal to 10 raised to 9 hertz.
पण ऑप्शन दिला होता आपल्याला 1 गिगाहर्ट्ज. गिगाहर्ट्जमध्ये होता 10⁹ हे गिगाहर्ट्जचं कन्वर्जनच आहे. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ पार्टिकल इज 1 गिगाहर्ट्ज. दिस इज द करेक्ट आन्सर. एक इझी क्वेश्चन होता. इझी क्वेश्चन, इझी लेवलचे क्वेश्चनही विचारले जाऊ शकतात. नाव फोर्थ क्वेश्चन. ए लॉन्ग स्ट्रेट वायर ऑफ रेडियस ए. एक वायर आहे, सिलेंड्रिकल वायर. मग अशी मी सुरुवातीला सांगितलेलं आर्टिकल आठवत आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सिलेंड्रिकल वायर, ते यूज करायचे या क्वेश्चनमध्ये. ए लॉन्ग स्ट्रेट वायर ऑफ रेडियस ए कॅरीज ए करंट आय. कन्सिडर करूया लगेच एक लॉन्ग स्ट्रेट वायर लाईक दिस. ओके, सिलेंड्रिकल वायर आहे ऑफ रेडियस ए. याची रेडियस किती आहे? ए. कॅरीज करंट आय. करंट पासिंग थ्रू दिस वायर इज आय. The current is uniformly distributed over its cross section. The ratio of the magnetic field B and B dash at radial distances a/2 and 2a from the axis of the wire is. वायरच्या ॲक्सिस पासून आपल्याला 2 डिफरंट पॉइंट्सला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे आणि त्याचा रेशो घ्यायचा आहे. एक डिस्टन्स a/2 आहे आणि सेकंड डिस्टन्स 2a आहे. रेडियस ऑफ दिस वायर इज a. सिलेंडर आपण थोडं लार्ज सिलेंडर ड्रॉ करूया. So this is our cylindrical wire. Radius, this is the axis of the cylinder and radius of the cylinder is given a. Now our first distance is a/2. What is the meaning of a/2? Radius a असेल तर a/2 means the point is inside the cylinder. Solid cylinder आहे म्हणजे हे डिस्टन्स, याला आपण स्मॉल r यूज केलं होतं. सकाळ आधीचा आर्टिकल बघा तुम्ही आठवून. आता यामध्ये दिस इज अवर पॉइंट P which is inside and second point is at a distance 2a. Suppose this is P dash point. This point is at a distance 2a and this point is at a distance a/2. डिस्टन्सेस आहेत. आणि मग इथं असलेली मॅग्नेटिक फील्ड आणि इथं असलेली फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड कोणती आहे? a/2 मीन्स दिस B and this magnetic field is B dash. काय फॉर्म्युला होते आठवा जरा. B dash चा फॉर्म्युला सिंपल होता. B dash will be mu naught I upon 2 pi r. R stands for perpendicular distance. Here this distance is 2a. So we get answer mu naught I upon 4 pi a. B dash. What about B? B चा फॉर्म्युला आपण असा यूज केला होता. इनसाइडला पॉइंट असेल तर mu naught I small r upon 2 pi capital R square असा फॉर्म्युला यूज केला होता. Here small r is the distance of that point from axis and capital R is the radius. So if we write here or use these values, then B will be mu naught I into small r means this distance, it will be a/2 divided by what is 2 pi r square. Capital R square means small a. This is our a square and if we simplify this, बघा हे 2 इकडे येईल, डिवाइडला 4च होईल. सो इट विल बी mu naught I upon 4 pi. हे 2 आणि हे 2 4 झालं. 4 pi a आहे, a स्क्वेअर आहे, एक a कॅन्सल होईल. सो इट विल बी 4 pi a. आणि मग या जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केल्या, यूज केल्या, बरोबर आहे का बघा. येस. So it will be mu naught I upon 4 pi a. So both values are equal and this ratio is B upon B dash. B upon B dash. Correct है? B upon B dash. This ratio will be 1 because both values are equal. एक simple ratio आपल्याला इथं find out. Now the next questions are. Fifth question, an arrangement of 3 parallel wires placed perpendicular to the plane of paper or board carrying same current I along the same direction. Magnitude of the force per unit length on the wire B is NEET 2017 चे 2 questions आहेत. So here 3 wires are given and 3 wires are arranged parallel to each other and perpendicular to the plane of this board. So these are the 3 wires. वायर्स आहेत पण कशा प्लेस केलेत लाईक दिस. दिस इज दी वायर गिवन अँड दिस वायर इज प्लेस्ड परपेंडिक्युलर टू दी बोर्ड. डॉटचं मिनिंग काय घेतो आपण? डॉट स्टँड्स फॉर आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड और आउटवर्ड करंट अँड क्रॉस स्टँड्स फॉर इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड और इनवर्ड करंट. सो हियर द मिनिंग ऑफ दिस क्रॉस इज करंट फ्लोज थ्रू दीज वायर्स इन आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं
this is our wire which is perpendicular to the board, and this wire carries a current in outward direction like this. This is our first wire, second wire, and third wire. All these wire carries the same current in same direction. Same current आहे I, and the direction of the current is also same. And we have to calculate here magnitude of force per unit length. Force per unit length on the wire B. This wire, we have to calculate the net force acting on this wire B. So this wire experiences a force due to other two wires. Okay, इथे आपल्याला यूज करायचे concept force between two parallel conductors, conducting wires. If the direction of force passing through both these wires is same, distance between these two wires is d, then these two wires attracts each other. आपल्याला माहिती आहे दोन पॅरलल वायर्स मधून करंट पास केला की त्या दोन वायर एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. and the force of attraction in between these two wires is obtained by formula mu naught I1 I2 L divided by 2 pi d. And here we have to find force per unit length, so we take L on this side. We will find the formula for first unit length. It will be mu naught I1 I2 divided by 2 pi d. So this is the formula used for force per unit length between two wires. So first we will consider here these two wires B and C, and the force of attraction between these two wires, wire B and wire C. Then this force will be, say, in this direction. याला आपण हा फोर्स म्हणूया. Distance between these two wires is d. Both wires carry the same current I, and the force on B, आपल्याला फोर्स कोणत्या वायर वरती असलेला कॅल्क्युलेट करायचा आहे, ऑन वायर B. So this C wire attracts this B wire in this direction. So we will say this is our force on B wire applied by C wire in this direction, FBC bar. Then what is the formula for this? FBC bar upon L, force per unit length, ज्याला आपण upon D असंही म्हणू शकतोय, सॉरी लेंथ L, will be mu naught I1 I2, सेम करंट दोन्ही वायर मधून पास होतोय, I into I, we can write here I square upon 2 pi d, डिस्टन्स तर तेच आहे. So this is the force between B and C wire, या डायरेक्शन असेल. Now if we consider these two wires A and B, then there is attraction in between these two wires also. या wires अशा आहेत, so these wires also attracts to each other. B वरती असलेला फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. So this A wire attracts this B wire in this direction. Say this is the force on B wire applied by A wire. FA bar can be written as FBA bar, force per unit length, equal to mu naught I square divided by 2 pi d. तेच पॅरामीटर आहेत. These two wires carry the same current I. Distance between these two wires is also d, given आहे हे. Okay, so here both these forces are equal in magnitude. कोणते दोन फोर्सेस? FBA is equal to FBC. Then how can we find the resultant force on this wire? आता हे सिंपल झालं, या दोघांचा रिझल्टंट फाइंड आउट करा. सो द नेट फोर्स F would be अंडर रूट FBA स्क्वेअर प्लस FBC स्क्वेअर. 90 डिग्री अँगल असल्यामुळे पुढचं प्लस 2AB cos थीटा जी टर्म असते ती कॅन्सल होईल, cos 90 0 असतं. But here FBA is equal to FBC, so we can write this as 2FBA square. मग स्क्वेअर टर्म आहे रूटच्या बाहेर घेतल्यानंतर FBA राहील इंटू रूट 2, आणि फोर्सची मॅग्निट्यूड तर माहित आहे, सो वी कॅन राईट दिस ॲज रूट 2 इंटू व्हॉट इज FBA. कुठलाही फॉर्म्युला सेमच आहे. इट विल बी म्यू नॉट I स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 पाय d, and this is our answer. This is the force acting, net force acting on this wire B due to other two wires. एक सिंपल मेथड ने आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येते, and this is the answer of this question. Okay, now the next question is question number 6. A square loop ABCD carrying a current I, clockwise current दिलेला आहे, is placed near a coplanar with a long straight conductor XY. याला XY म्हटलं आपण. This is our long straight conductor carrying a current
I. The net force on the loop will be, loop वरती असलेला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. का फोर्स अप्लाय झाला असेल? This current carrying loop experiences a force because of the magnetic field produced by this straight conductor. When we pass a current through this conductor XY wire मधून जर आपण करंट पास केला, I current, then because of this current a magnetic field is induced in the surrounding space like this. Magnetic field कशा असेल इथं? या लूप मध्ये या पोझिशनला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे असेल तर डायरेक्शन ऑफ फील्ड इज इनवर्ड, because current direction of magnetic field we obtained by using right hand thumb rule. So here we use right hand thumb rule, then magnetic field will be like this. म्हणजे इथं लूप मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती इनवर्ड आहे, लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे इथं? इनवर्ड आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड दिस स्क्वेअर लूप एक्सपिरियन्सेस ए फोर्स. आता यामध्ये एवढा पार्ट लक्षात ठेवा, याचे पॅरामीटर दे, स्क्वेअरची साइड एल आहे आणि ही जी साइड दिली ती L/, हे डिस्टन्स दिलं L/2. नाव हियर दिस लूप इज इन मॅग्नेटिक फील्ड, एवढाच पार्ट लक्षात ठेवा. अगोदर आपण डायरेक्शन्स बघूया. ओके, हा एक करंट कॅरिंग लूप आहे विच इज इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो लूप आहे अँड दिस लूप एक्सपिरियन्सेस ए फोर्स. ह्या लूप वरती काय अप्लाय होईल? फोर्स अप्लाय होईल. अँड वी कॅन कॅल्क्युलेट दॅट फोर्स by taking the directions. Now suppose what is the direction of force on this AB wire? AB wire वरती असलेला force ची direction काय असेल? We use here right hand Fleming's left hand rule. So direction of current is upward, magnetic field is inward. So force on this AB wire is in this direction. Say AB, FAB in this direction. Therefore force on this say CD wire is in this direction. You can use the right hand Fleming's left hand rule to find the forces. Here the force will be upward, FBC, and here the force will be downward, FAD. Here the force on BC wire is equal to force on AD wire. Symmetry मुळे हे दोन्ही forces equal येतील, because इथं पॉइंट घेतला आम्ही. बोथ दीज पॉइंट्स आर ॲट ए सेम डिस्टन्स फ्रॉम दिस वायर. या वायर पासून या दोन्ही पॉइंटचं डिस्टन्स कसं आहे? सेम आहे. अँड सो दीज टू फोर्सेस आर ऑल्सो इक्वल. स्क्वेअर असल्यामुळे साइड वगैरे सेम आहे, अपोजिट आहेत. सो दीज फोर्सेस गेट्स कॅन्सल्ड. हे कॅन्सल झाले. रिमेनिंग फोर्सेस आर FAB अँड FCD. मग तुम्ही म्हणाल की हे दोन्ही फोर्सेस हे अपोजिट होईल आहेत, कॅन्सल होतील का? पण कॅन्सल होणार आहेत. व्हाय? These two forces are opposite in direction but not equal in magnitude. Magnitude मध्ये या दोघांची व्हॅल्यू सेम नाही. Why? Because at this point and at this point magnetic field is not same. आणि फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स ऑन वायर will be ILB sin theta. Magnetic force on wire. Here this magnetic field at this AB point and this at this CD point is not same. Therefore these two forces are not same. हे दोन फोर्सेस इक्वल नसतील. फील्ड का सेम नाही इथं? कुणाची फील्ड आहे इथं? ह्या वायरची. सो वायर पासून या पॉइंटचं डिस्टन्स आणि या पॉइंटचं डिस्टन्स सेम आहे का? जसं इथं सेम होतं, फील्ड सेम, लेंथ सेम, करंट सेम, म्हणून फोर्स सेम कॅन्सल झाला. पण इथं फील्ड डिफरंट आहे. सो these two forces gets do not cancel with each other. And we can find the resultant force by subtracting these two forces. Which one is large? कोणती व्हॅल्यू लार्ज असेल यातल्या फोर्सची? FAB or FCD? मॅग्नेटिक फील्डच्या व्हॅल्यूवरून सांगू शकतोय आपण. मॅग्नेटिक फील्ड नियर द कंडक्टर इज स्ट्रॉंग, therefore force FAB is greater. Therefore net force on the loop will be F equal to FAB minus FCD. ओके, हे फोर्सेस मिळतील. आता फोर्स कॅल्क्युलेट कसा करतो आपण? वी कॅल्क्युलेट हियर फोर्स. या वायरवरती फोर्स का आहे? बिकॉज ही कंडिशन यूज करतोय आपण, फोर्स बिटवीन टू पॅरलल कंडक्टर्स. लक्षात आलं? फोर्स बिटवीन टू पॅरलल कंडक्टर्स. हे दोन कंडक्टर्स कन्सिडर करूया, XY वायर अँड AB साइड. याची लेंथ किती आहे? L. ओके, आणि मग या वायर मधून पास होणारा करंट I, यातून पास होणारा करंट स्मॉल I, अँड डिस्टन्स बिटवीन दीज टू वायर्स, दिस डिस्टन्स इज L/2 अँड देर इज अट्रॅक्शन इन बिटवीन दीज टू वायर्स. ह्या दोन वायर मध्ये काय होणार? अट्रॅक्शन. सो दिस XY वायर अट्रॅक्ट्स दी वायर AB. AB वायरला काय करणार? ती अट्रॅक्ट करेल. सो दिस फोर्स इज
ऑन दिस साइड. सो दिस इज अवर FAB इकडे दाखवला आहे आपण. आणि मग याची मॅग्निट्यूड पॅरलल फोर्सेसचा फॉर्म्युला यूज केला तर FAB विल बी म्यू नॉट I1 I2 मीन्स I इंटू स्मॉल I डिवाइडेड बाय इंटू L असतं. लेंथ किती आहे कॅपिटल L डिवाइडेड बाय 2 पाय. D म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू वायर्स. सो इट विल बी L बाय 2. ओके, दिस इज अवर FAB. What is FCD? म्यू नॉट I स्मॉल I लेंथ Lच आहे 2 पाय इंटू. ना व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन CD अँड XY म्हणजे हे आपले XY वायर अँड दिस इज CD साइड. सो हियर द करंट इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. अपोजिट करंट असेल तर रिपल्शन होतं आपल्याला माहिती आहे. सो फोर्स अपोजिट दाखवला आहे तिथं. अँड डिस्टन्स बिटवीन दिस टू वायर्स इज L/2 प्लस L. इथपर्यंत L/2 साइड L. सो इट विल बी 3L/2. We can write this as 3L/2 and by taking the subtraction of these two values we will get the answer. Put these values in equation. This FAB म्यू नॉट I स्मॉल I L. Okay, L कॅन्सल होईल. इथं 2 आहे वरती जाईल. हे 2 कॅन्सल करा, हे 2 कॅन्सल करा, 3 राहील रिमेनिंग. बाकीच्या सगळ्या टर्म्स सेम आहेत. म्हणजे काय सेम टर्म्स आहेत बघा, म्यू नॉट I स्मॉल I. बाकी व्हॅल्यूज कॅन्सल झालेत. अपॉन 2 कॅन्सल झालंय. इथं पाय ही टर्मही कॉमन आहे दोन्हीमध्ये. सो वी कॅन राईट दिस ॲज 1 मायनस. इथं ह्या सगळ्याच टर्म्स आपण रूटच्या बाहेर घेतलेत. रिमेनिंग इथं काय नाही आहे. 1 मायनस 1/3. ओके, आणि मग सबट्रॅक्शन केलं तर आन्सरही मिळेल. व्हॉट इज दी सबट्रॅक्शन? 3 मायनस 2 2/3. 3 minus 1 2/3. So we can write this as 2 mu naught capital I small I divided by 3 pi. This is our answer. Force, net force acting on the wire. Okay, this is the answer. Means this is the net force acting on the, not wire, on the loop ABCD. This loop experiences this amount of force. Now we will see 2 questions from AIMS exam. Now see, let's see some questions from AIMS exam 2016 and 17 ला विचारलेले 2 क्वेश्चन्स इथे मी लिहिलेले आहेत. So the first question is the magnetic field at the center O of the arc shown in figure is. यामध्ये एक डायग्राम दिले. Here we have a straight wire AB म्हणायला, a circular arc BCD and again straight wire DE. So we have to find magnetic field at the center of the circular arc which subtends an angle 90 degree with the center. Now magnetic field at point O is due to all these 3 parts. Magnetic field B1 म्हणूया, field due to AB wire, B2 due to circular arc and again B3 due to this straight wire. And this is our total magnetic field. म्हणजे आपल्याला सेपरेट फाइंड आउट करायचे. What is B2? B2 is the magnetic field due to this circular arc. We can calculate this field easily. Mu naught I upon 4 pi R into that angle subtended by arc with the center will be pi/2 means 90 degree. This is the magnetic field at point O. सगळ्यांची डायरेक्शन सेमच असल्यामुळे तिघांची ॲडिशन करणार आपण इथं. मग रिमेनिंग आहे फक्त B1 आणि B3. हे ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यूज घेतल्या तर इझी आहे, पण जर ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यूज नाही यूज केल्या तर त्याला थोडं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याची मेथड मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. आता इथं जर विचार केला तर या डिस्टन्सला आता सपोज वी हॅव टू कॅल्क्युलेट B1 कॅल्क्युलेट करायचं आहे. लास्टचा जो व्हिडिओ आपण स्टडी केलेला आहे, हॉर्सचा जो व्हिडिओ होता, त्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आपण स्टडी केलेला आहे, त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण अशी कन्सेप्ट स्टडी केली होती. इफ दिस इज अवर वायर, ओके, अँड वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट, ओ पॉईंट म्हणूया आपण. टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट, परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं घ्यायचं, तर आपण या वायरला एक्सटेंड केला होता अँड दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग इथं काय करावं लागेल,
एक्सटेंड करावं लागेल इथपर्यंत. मॅग्नेटिक फील्ड या AB वायरमुळे कॅल्क्युलेट करायचे. सो दिस इज अवर परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि लक्षात येईल की हे एक्झॅक्टली सिमेट्री हाफ हाफ अँगल होतात. सो दिस अँगल विल बी 45 डिग्री या टाईपमध्ये. नाव वी यूज मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो स्ट्रेट वायरसाठी म्यू नॉट I अपॉन 4 पाय R, जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते A म्हणूया याला, दिस डिस्टन्स A इंटू साइन फाय 1 प्लस साइन फाय 2. याची थेरी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मिळेल. पहिलाच क्वेश्चन आहे, मी फक्त शॉर्टमध्ये सांगतो, हे डिटेलमध्ये तिथं सोडवलंय आपण कसे अँगल्स घ्यायचे. नाव फर्स्ट वी कन्सिडर दिस अँगल सबटेंडेड बाय दिस वन एंड, इट विल बी लाईक दिस, या डायरेक्शननं से फाय 1, म्हणजे हा अँगल आला. इथं कसा घेणार, इथल्या या पॉइंट पासून इकडच्या एंडला सबटेंड केलेला अँगल, इथून इकडे गेलेला अँगल. बट दिस एंड इज इनफायनाइट, सो इफ वी वॉन्ट टू टेक दिस अँगल हियर, then you will find that phi 1 angle is 90 degree. इनफायनाइट एंड असेल तर अँगल किती घेतो आपण 90 डिग्री. अँड व्हॉट अबाउट फाय 2, फाय 2 दुसरा एंडला कनेक्ट करणारा अँगल असतो बट अपोजिट डायरेक्शनला असतो. सो वी यूज हियर, इफ वी जॉईन दिस देन वी यूज अँगल लाईक दिस. या टाईपमध्ये आपण हा अँगल घेतला होता. दिस इज अवर अँगल फाय 2. सो हियर वी यूज दिस व्हॅल्यू. दिस इज अवर अँगल हियर फाय 2. Now if this angle is 45 degree, then remaining angle phi 2 will be 315 degree. हे अँगल असे का घेतले त्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ बघा, या आधीचा व्हिडिओ हॉट्सचा, त्यामध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय मी, तो बघितला असेल तर हे कळेल. अँड नाउ वी कॅन यूज दी व्हॅल्यूज हियर. सॉरी, आणखी काय राहिलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स ए जे म्हणतोय आपण ते इथं कसं घेणार, ट्रायंगलचा यूज कराया. अरे ओ आहे, याला P म्हटलं मी सपोज, देन BPO या अँगलमध्ये दिस इज 45, दिस इज रेडियस R. सो इफ वी टेक दी cos 45, देन वी कॅन राईट इट 1/√2 इंटू, सॉरी 1/√2 इक्वल cos 45 ॲडजेसंट, याला A म्हणतो आपण, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस रेडियस. सो इट विल बी A इक्वल टू R/2 लिहू शकतोय आपण इथं. A व्हॅल्यू काय येते R/√2. या ट्रायंगल वरून A व्हॅल्यू मिळेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळालं. सो वी कॅन फाइंड B1 लाईक दिस. B1 विल बी म्यू नॉट I अपॉन 4 पाय, A ची व्हॅल्यू R/√2 आहे, √2 वरती लिहितो मी इथं, इंटू R आलं, इंटू साइन फाय 1 म्हणजे साइन 90 1 प्लस नाही येणार मायनस 5 प्लस साइन फाय 2 आहे, साइन फाय 2 साइन 315 मायनस 1/√2 असतं. So this is our B1. We can write this as mu naught I upon 4 pi R into √2. Addition काय येईल ही, √2 minus 1 upon √2, हे कॅन्सल होतील. and the value will be mu naught I upon 4 pi R into √2 minus 1. या व्हॅल्यूज मिळतील, हे लक्षात येत आहे. This is B1 and B3 is similar to this B1. B3 आणि B1. B3 मीन्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस वायर. या वायरमुळे आणि या वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड सेंटरला सेम आहे, सर्क्युलर आर्कमुळे B2 आहे आणि तिघांचे ॲडिशन करायचे. सो वी कॅन फाइंड दी टोटल मॅग्नेटिक फील्ड B लाईक दिस. B1 इज व्हॉट, म्यू नॉट I अपॉन 4 पाय R ब्रॅकेटमध्ये √2 minus 1, दिस इज B1 प्लस B2 म्यू नॉट I अपॉन 4 pi R into pi/2 magnetic field due to circular arc. and B3 same value mu naught I upon 4 pi R into √2 minus 1. So we can take mu naught I upon 4 pi R common in bracket. Here the remaining term is √2 minus 1 plus pi/2 यातली remaining term and again √2 minus 1. So you will find the answer like this, mu naught I upon 4 pi R आणि मग काय राहिली तर √2 √2 plus √2 2√2 plus pi/2 minus 2. यातून 2 कॉमन घेऊ शकतो आपण. If we take 2 common, then it will be mu naught I upon 4 pi R. in 2 कॉमन घेतलं तर into 2 in bracket, यातून 2 कॉमन घेतलं,
√2 राहील, यात 2 नाही आहे, मग मल्टिप्लाय डिवाइड केलं तर इट विल बी π/4. ऑप्शन असा होता म्हणून मी आधी π/4 लिहिलं. √2 कॉमन बाहेर घेतलं, √2 राहिलं अँड रिमेनिंग -1. दिस इज अवर आन्सर. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट O ड्यू टू ऑल दीज 3 कंपोनंट्स. यामध्ये हे अँगल्स कसे घेतले हेच फक्त वेगळं वाटेल तुम्हाला, जे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तो व्हिडिओ बघा. हे अँगल्स असे का यूज केलेत आपण याचा आन्सर मिळेल. ओके, नाउ we have to solve the question number 8. See the diagram of this question. A current I is flowing through the loop. लूप मधून पास होणारा करंट I गिवन आहे. The magnetic field at the center of the loop. या लूपच्या सेंटरला म्हणजे M पॉइंटला कन्सिडर करा. मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे, पण ती कशी दिली बघा. क्वेश्चन बघा. The magnetic field at the center of loop is μ0I/r टाइम्स. याच्या किती टाइम्स आहे असं विचारलंय. डायग्राम व्यवस्थित केअरफुली ऑब्झर्व करा, आन्सर्स फाइंड आउट करता येतील. कसं आन्सर फाइंड आउट करणार. मॅग्नेटिक फील्ड M पॉइंटला फाइंड आउट करायचे. कुणाकुणामुळे असणार आहे मॅग्नेटिक फील्ड. काय काय आहे बघा, इथं 2 आर्क आहेत, AD आणि BC. हे सर्क्युलर आर्क आहेत आणि स्ट्रेट वायर्स आहेत 2, CD अँड AB. दीज आर दी 2 स्ट्रेट वायर्स. बट हिअर M पॉइंट इज ऑन दी लाईन ऑफ वायर. वायरच्या ऍक्सिस वरतीच M पॉइंट येत आहेत दोन्ही वायरच्या. AB वायर घेतलं तर या वायरच्या ऍक्सिस वरतीच पॉइंट येतोय, CD वायरच्या ऍक्सिस वरती येतोय. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट A ड्यू टू दीज स्ट्रेट वायर्स इज 0. रिमेनिंग फक्त इथं आर्क्स राहिले. हा अँगल 90 दिलाय म्हणजे हा π/2 आहे आणि हा अँगल काय असेल रिमेनिंग 3π/2 येईल. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट M ड्यू टू आर्क AD इज, इकडं करंट आहे म्हणजे इनवर्ड, याच्यामुळे इनवर्ड दोघांची ॲडिशन होणार. म्हणजे M पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड AD आर्कमुळे एक आहे आणि BC आर्कमुळे एक आहे. सो फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट. याचं इथं लिहितो सोल्युशन मी. मॅग्नेटिक फील्ड B ड्यू टू AD आर्क. फॉर्म्युला काय असतो, आर्क मुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड μ0I/4πr. रेडियस या AD आर्कची रेडियस r आणि BC आर्कची रेडियस r+r 2r घेता येईल. इंटू तो अँगल असतो, दिस अँगल विल बी 3π/2 अँड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू BC आर्क विल बी μ0I/4π रेडियस इथं 2r इंटू π/2. अँगल सेकंड आर्कनं π/2 सबटेंड केलाय अँड टोटल फील्ड विल बी द ॲडिशन ऑफ दिस 2. सो वी कॅन ॲड दिस 2 व्हॅल्यूज. टेक कॉमन टर्म्स μ0I. पाय कॅन्सल होईल, इथंही कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म μ0I/8r. 8 कसं, हे पाय कॅन्सल झाले, 4 × 2 8r. रिमेनिंग टर्म्स काय असतील त्या ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल. मग काय येईल बघा, यात रिमेनिंग टर्म काय, पाय कॅन्सल झाले, सो इट विल बी 3 प्लस यात काय रिमेनिंग टर्म्स 1/2, कारण इथं 2 रिमेनिंग राहत आहे. अँड इफ वी ॲड दिस B इक्वल टू μ0I/8r, एडिशन विल बी 7/2. एडिशन काय 7/2. सो इट विल बी 7 μ0I/8 × 2 16 डिवाइडेड बाय कॅपिटल R. सो μ0I/r याच्या किती टाइम्स विचारलं होतं, तर आन्सर आलं 7/16 टाइम्स द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर M ड्यू टू दीज बोथ सर्क्युलर आर्क्स.